आज मी तुम्हाला हॉटेलसारखी अंडा बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट सांगणार आहे। एकदम चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी अशी अंडा बिर्याणी आज आपण बनवणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। अंडा बिर्याणीच्या सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा काही तयारी करून ठेवायला लागते। तिथं मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे। तो आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याचं असं मळकट पाणी जाऊस तोपर्यंत धुवून घ्यायचा आणि अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे। तांदूळ भिजत ठेवल्यानंतर मी 15 मिनिटांनी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण पाणी गरम व्हायला उशीर लागतो ना, म्हणून पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आपण याच्यात आता खडे मसाले घालून घेऊया। तर खडे मसाल्यात इथं मी 4 लवंगा घेतलेले आहेत, 4 हिरव्या विलायची घेतलेले आहेत, 4 मिरे घेतल्यात, दालचिनीचे 4 तुकडे, 2 चक्री फूल आणि थोडे जिरे घेतलेले आहेत। तुमच्याकडे शहाजिरे असले तरी तुम्ही ते घातले तरी सुद्धा चालेल। आता त्याच्यातच आपल्याला 2-4 तेजपत्ते टाकायचे आहेत। थोडा पुदिना टाकायचा। पुदिना टाकला का नाही खूप छान सुगंध येतो। आणि याच्यात आपल्याला 2 चमचे फुल भरून असं मीठ टाकायचं आहे। कारण तुम्ही म्हणसाल एवढं मीठ का, कारण मीठ आपल्याला नंतर पाणी गाळलं का नाही की जास्त राहत नाही, आपल्याला हवा तेवढाच मिठाचा खरटपणा राहतो। आता या बिर्याणी राईस मधला आपण पाणी काढलेलं आहे, तो सगळा तांदूळ याच्यात घालून घेऊया। तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये, तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे। तर आता राईस एकदम पांढरा शुभ्र दिसण्यासाठी इथं मी अर्ध लिंबू घेतले, ते आपल्याला याच्यात पिळून घ्यायचंय। आणि गॅसची आच आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, जास्त फुल पण नाही ठेवायची, म्हणजे तांदूळ व्यवस्थित चांगला शिजून निघेल। आता तांदूळ तर तिकडं आपण शिजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत बघा इथं मी बाकीची तयारी करून घेते। इथं मी 8 अंडी उकडून घेतलेले आहेत। आता आपण काटा चमच्याने त्याला असे होल करून घ्यायचे। होल कशासाठी करायचे माहितीये का, होल असे केले का नाही की आपण जो मसाला वगैरे घालणार आहे ना, तो सगळा अंड्यांच्यात जातो। असे सगळ्या अंड्यांना आपण होल करून घ्यायचे आहे, जास्त नाहीत करायचे, असे लांब लांब अंतरावर 6 होल करून घ्यायचे बघा। आता कढईत तिथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलंय। तेल चांगलं गरम झालंय, याच्यात आपल्याला आता ही अंडी घालायची। अंडी घातली की त्याच्यावर थोडंसं मीठ असं घालून घ्यायचंय आपल्याला, थोडी हळद पण याच्यावर घालायची। आणि ही मिर्च पावडर आहे, काश्मीरी मिर्च पावडर आहे, ती कलरसाठी आपण वापरणार आहोत। गॅसची आच आपण कमीच ठेवलेली आहे। आता अंडी एकसारखी अशी हलवून घ्यायची। आता अशी एकसारखी अंडी हलवली का नाही की नंतर झाऱ्यांना हलवली तरी चालतात, अशी फिरवत राहायची। 2 मिनिटं अंडी आपण अशी मसाल्यात हलवून घ्यायची, म्हणजे बिर्याणी त्याची चव खूप छान लागते। आता बघा तिखटा मिठात तेलात छान फ्राय झालेले आहेत। आपण अंडी असा डिश मध्ये काढून घेऊया। आता अंडी तिखटा मिठात फ्राय करून झाली की लगेच इथं बिरिस्ता बनवायला घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी तेल एकदम कडक झालेलं आहे। एकदम कडक तेलात आपल्याला पहिल्यांदा कांदा 2-3 मिनिटं हलवून घ्यायचा आहे, कारण कांदा ओला असतो, त्याच्यामुळं तेल कडक झालं की गॅसची आच कमी करायची थोडी आणि कांदा हलवून घ्यायचा। आता नंतर आपल्याला कांद्यांचा कलर बदलत आला का नाही की काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा। पहिल्यांदा गॅस फुल ठेवायचा, कांदा ओला असतो त्याच्यामुळं, नंतर गॅसची आच कमी करायची कलर चेंज झाला की। आता गॅस बंद केलाय। आता आपण हा तळलेला कांदा काढून घ्यायचा। आपण जास्त लाल असा कांदा का करायचा नाही, कारण त्याच्यात काळपटपणा आला का नाही की कडूपणा येतो, म्हणून फक्त असा डार्क गोल्डन करून घ्यायचा। तांदूळ बघा आता 80% शिजलेला आहे। तांदूळ असा दाबला का नाही आपण की त्याचे फक्त असे तुकडे होतात, 2-3, जेवढा लांबडा तांदूळ आहे ना तेवढे तुकडे होतात, एकदम मऊ होत नाही। तांदूळ आता 80% शिजलाय। आपण आता याचं पाणी नितळून घेऊयात। तर आता बघा बिर्याणीची सगळी तयारी झालेली आहे। इथं भात पण एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे, बिरिस्ता पण इथं तळून झालेला आहे, खूप छान गोल्डन तळलेला आहे आणि अंडी सुद्धा फ्राय करून झालेली आहे। तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया।
बिर्याणीसाठी इथं मी 4 पळी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालंय. त्याच्यात आपल्याला पहिल्यांदा काही खडे मसाले घालायचे आहेत. इथं मी एक मोठी विलायची घेतली, 2 इथं हिरव्या विलायची घेतल्या, 2 मिरे, 2 लवंगा आणि दालचिनीचे 2 तुकडे. आपण हे तेलात घालून घेऊया. थोडं परतून, थोडंसंच परतून द्यायचं, जास्त म्हणजे त्याचा सुगंध निघून जातो. आता लगेच याच्यावर आपण कांदा घालूया. इथं मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. असे त्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, जास्त बारीक पण नाही चिरलेला. आता हे परतून घेऊया आपण. गॅसची आच तोपर्यंत आपण मीडियमच ठेवूया. चुकून तोंडातून गेलं की कांदा पण मोठा चिरला आहे. इथं मी कांदा बारीकच चिरलेला आहे. आता कांदा थोडा वेळ परतला की आता त्याच्यात आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची. लसूण अद्रकची पेस्ट इथं मी 2 लसणाच्या गड्ड्या घेतल्या होत्या आणि 1.5 इंच अद्रकचा तुकडा घेतला होता. आता हे चांगलं परतूया, म्हणजे लसूण अद्रकचा चांगला सगळा स्मेल याच्यात येईल आणि चांगलं परतून पण निघेल. आता ह्या कांद्याबरोबर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. त्या मिरच्यांना काय करायचं, उभे काप द्यायचे, नाहीतर मग काय होतं, तेलात मिरच्या घातला की तडतड उडत्यात, मग डोळ्यात ती बिया जातात त्याच्या. म्हणून नेहमी उभ्या चिरा देऊन घ्यायच्या मिरच्यांना. आता ही मीडियम आचेवर आपण चांगलं परतून घेऊयात. आता बघा कांदा निम्मा शिजत आलेला आहे. आता आपल्याला याच्यात बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं. इथं मी 2 टोमॅटो घेतलेले होते, ते एकदम बारीक असे चिरलेले आहेत. आता चांगलं परतून घेऊया आपण मीडियम आचेवर. आता कांदा टोमॅटो चांगलं एकदम सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला इथं दह्याचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, 1 चमचा धना पावडर आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे, तो मी अर्धी पुडी घेते. आणि हा आपला होममेड गरम मसाला आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो तर बघा एकदम सॉफ्ट झालेले आहे, अगदी मॅश केल्यासारखं झालेलं आहे. आता आपल्याला ह्या स्टेपला गॅस एकदम स्लो करायचा आहे. तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालेल. आणि आता आपल्याला हे दह्याचा मसाला ह्याच्यात घालायचा आहे. दह्याचा मसाला घातल्यानंतर एकसारखं असं लगेचच हलवत राहायचं, म्हणजे दही फुटत वगैरे नाही. एकसारखं आपल्याला असं हलवत राहायचंय. थोड्या वेळाने 2-3 मिनिटांनी थोडीशी गॅसची आच आपण वाढवायची आहे आणि तेल चांगलं सुटेपर्यंत हा मसाला सगळा छान भाजून घ्यायचा आहे बघा. व्यवस्थित परतून घ्यायचा, सगळं तेल सुटायला पाहिजे, म्हणजे मसाला एकदम परफेक्ट भाजला जातो. आता आपल्याला याच्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे, थोडा पुदिना घालायचा आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि सगळं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. गॅसची आच आता थोडी वाढवून आपल्याला हा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस एकदम फुल पण नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा, म्हणजे मसाला छान परतला जातो, जळाला जात नाही. तर बघा तेल एकदम छान सुटलेलं आहे, मसाला सगळा व्यवस्थित छान परतला गेलाय, भाजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता मसाला सगळा थंड झालेला आहे. इथं मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. तुमच्याकडं बिर्याणी राईसचं भांडं असलं तर त्याच्यात काढा, नाहीतर जाडबुडाच्या भांड्यात काढायचं. आता आपण याच्यावर मगाशी फ्राय केलेली अंडी घालूयात. याच्यावर थोडासा बिरिस्तासा पसरून टाकायचा, थोडी कोथिंबीर अशी पसरून घ्यायची आणि थोडा पुदिना चांगला बारीक चिरून घ्यायचा. आता याच्यावर आपण राईस असा पसरून टाकायचा. आपण इथं एकच लेअर बनवत आहोत. इथं मी फक्त 3 लोकांसाठी केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं असलं तर सगळ्याचं प्रमाण वाढवायचं, राईसचं प्रमाण वाढवायचं, मसाल्याचं, अंड्यांचं सगळं प्रमाण वाढवून घ्यायचं. मला जर अशाच अजून लेयर्स हव्या असतील ना, तर मी खाली कशी स्टेप केली ती पहिल्यांदा, तशीच तुम्ही वर सुद्धा करू शकता. असे 2-3 लेयर तुम्ही केले तरी सुद्धा चालेल, कारण मी इथं 2-3 लोकांसाठी बनवलं होता, त्याच्यामुळं एकच लेयर केलेली. आता आपण याच्यावर अंडी ठेवूया. थोडाच बिरिस्ता पसरायचा, जास्त पण नाही. आता याच्यावर एकदम थोडीशी अशी कोथिंबीर पसरून घ्यायची
आणि पुदिना पण एकदम थोडासा पसरून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही याच्यात तूप घाला. इथं मी बटरची क्यूब ठेवलेली आहे. आता आपल्याला याला दम देऊन घ्यायचा. हे जाडबुडाचं भांडं आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे, ह्याच्या मापाचं आहे ते. आणि गॅस पहिल्यांदा आपल्याला फुल करून घ्यायचा 2-3 मिनटं, आणि त्याच्यानंतर गॅस एकदम स्लो करून अजून 5 मिनटं ठेवायचं आहे. त्यासाठी जाडबुडाचं भांडं पाहिजे. जाडबुडाचं भांडं नसेल ना तर काय करायचं, घरातला तवा वगैरे घ्यायचा. तवा गॅसवर चांगला कडक तापून द्यायचा आणि त्याच्यात भांडं ठेवून पॅक झाकून ठेवायचं. तर बघा 15 मिनटं मी झाकून एकदम छान वाफ दिलेली आहे आणि बिर्याणी एकदम सुट्टी झाली बघा. एकदम मस्त झाली. अख्ख्या घरात घमघमाट सुटलेलं आहे. एक नंबर बिर्याणी झालेली बघा. एकदम सुट्टी, सगळे दाणे दाणे असे तांदळाचे रिकामे झालेले आहेत. बिर्याणी नक्की करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुमची बिर्याणी कशी झाली होती. बनवायला एकदम सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे. आणि माझ्या अशाच दुसऱ्या रेसिपी आवडत असल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा.